निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम विषय गणित अध्ययन स्तर 19 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या तमाम शिक्षक बांधवांना नमस्कार. नमस्कार. प्रिय गुरुजन हो, आतापर्यंत आपण वजाबाकीची क्रिया कशी करायची तसेच वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी क्रिया कशी करावी अशी उदाहरणे सोडवलेली आहेत. तर मग आज आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविताना कोणत्या समस्या येतात त्याविषयी विचार करणार आहोत. तर मग मला सांगा, प्रत्यक्ष वर्गावर अध्यापन करताना तुम्हाला कोणत्या समस्या वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविताना जाणवत आहेत? पहिली समस्या म्हणजे वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांमध्ये वजाबाकी क्रियेशी संबंधित वापरात येणाऱ्या शब्दांचे आकलन किंवा त्याचा अर्थबोध विद्यार्थ्यांना लवकर होत नाही. तर मग असे कोणते शब्द आहेत की जे वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणात नित्य वापरात येतात? असे खूप शब्द आहेत की जे आपण वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांमध्ये वजाबाकी संदर्भात वापरत असतो. जसे की दिले. बघा, राजूकडे 10 गोट्या होत्या. त्याने त्याच्या मित्राला 4 गोट्या दिल्या. तर आता त्याच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? राजूने दिल्या याचाच अर्थ राजूकडून त्या कमी झाल्या, म्हणजे इथे वजाबाकी करायची आहे हे जाणवते. मग असे कोणकोणते शब्द अजून सांगता येतील? अजून शब्द सांगायचेच म्हटले तर खाल्ले. समजा सानियाकडे 8 बिस्किटे होती. त्यातील तिने 3 बिस्किटे खाल्ली. तर आता तिच्याकडे किती बिस्किटे शिल्लक राहिली? बरोबर, खाल्ली म्हणजे तिच्याकडून बिस्किटे कमी झाली, म्हणजे इथे सुद्धा वजाबाकी करणे अपेक्षित आहे. असेच आणखी कोणकोणते शब्द वजाबाकी संदर्भात वापरात येतात ते बघूया. जसे काढून टाकले म्हणजेच कमी झाले. तर काही शब्द असे असतात जे विद्यार्थ्यांच्या बोली भाषेत, स्थानिक भाषेत वापरले जातात. जसे नासले, खराब झाले. फळांच्या संदर्भात हे शब्द वापरले जातात. अगदी बरोबर. काही शब्द असे असतात की जे वजाबाकीच्या उदाहरणात शेवटी येतात, ज्यातून वजाबाकीची क्रिया अभिप्रेत असते. जसे शिल्लक राहिले, उरले, बाकी हे शब्द शक्यतो उदाहरणांच्या शेवटी येतात आणि त्यातून वजाबाकी क्रिया अभिप्रेत असते. म्हणून आपल्याला या शब्दांवर विशेष भर देणे गरजेचे आहे. काही शब्द तर असे असतात ज्यामध्ये विद्यार्थ्याला वजाबाकी ऐवजी बेरजेचा बोध होऊ शकतो. जसे की कितीने अधिक आहेत किंवा कितीने जास्त आहेत. उदाहरण द्यायचे म्हटले तर बघा, रहीमकडे 12 रंगीत खडू आहेत आणि अमरकडे 8 रंगीत खडू आहेत. तर रहीमकडे अमरपेक्षा किती अधिक रंगीत खडू आहेत? या उदाहरणामध्ये विद्यार्थी अधिक शब्दामुळे त्या दोन संख्यांची बेरीज करण्याचा संभव असतो किंवा त्यातील मोठी संख्या उत्तर म्हणून देऊ शकतो. जसे की तो रहीमकडे 12 खडू जास्त आहेत असे उत्तर देऊ शकतो. हा, असाच एक शब्द म्हणजे कितीने कमी हा शब्द. या शब्दावरून वजाबाकीची क्रिया अभिप्रेत आहे. मात्र शब्दाचा अर्थबोध न झाल्याने उदाहरणातील कमी असलेली संख्या उत्तर म्हणून देऊ शकतो. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे काही शब्द असे आहेत ज्यातून वजाबाकी क्रिया अभिप्रेत आहे हे विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही. जसे फरक किती, तफावत किती. असे अजून खूप शब्द आहेत की ज्यामधून वजाबाकी क्रिया अभिप्रेत आहे. जसे की काढले, पडले, उडाले, हरवले, खर्च झाले, सांडले, वाया गेले, विकले, संपले, फेकून दिले, गळाले, लपवले, निघून गेले, माघारी आले. अरे हा, हे शब्द तर खरंच मुलांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत. मात्र त्यातून वजाबाकी क्रियाच अपेक्षित आहे. असे वजाबाकीशी संबंधित बरेच काही शब्द आपण समजून घेतले. धन्यवाद. धन्यवाद.